उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या रामबाग शिवसेना शाखेकडनं एक मोठा देखावा साकारण्यात आलेला आहे। मी सध्या उभा आहे कल्याण रामबाग परिसरामध्ये आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा देखावा जो आहे शिवजयंती निमित्त या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। विशेषतः पाहायला गेलं तर या देखाव्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोस्टर देखील लावण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर त्याखालीच आपण पाहू शकतो छत्रपती संभाजी राजे तलवारांनी त्यांना कापताना या ठिकाणी दिसून येत आहेत। आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर आपली माणसं गद्दार नसतील तर आपला इतिहास असा असता अशा आशयाचं पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर या रथावरती सगळ्यात विशिष्ट म्हणजे या ठिकाणी गेले काही दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत असलेले जे राजकीय नेते आहेत त्याचबरोबर सोलापूरकर असतील, प्रशांत कोरटकर असतील, त्याचबरोबर मंगलप्रभात लोधा असतील, त्याचबरोबर असे अनेक जे नेते आहेत त्या नेत्यांचा फोटो या ठिकाणी लावण्यात आला आहे। त्यांना चपलाचा हार घालत या ठिकाणी चाबकाचे फटके देत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहेत। एकंदरीत नेमकी काय संकल्पना आहे आणि काय त्यांना संदेश द्यायचा आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या शाखेचे जे प्रमुख आहेत आपण त्यांच्याशीच आपण चर्चा करणार आहोत। काय सांगाल तुम्ही या ठिकाणी जो देखावा आहे नेमका हा देखावा काय कारण आहे, कशा पद्धतीचा देखावा आहे, काय तुम्ही नेमका संदेश देणार आहात? आमचं सांगणं एवढंच आहे की आपल्या ज्या वेळेला गद्दारी झाली, आपल्या लोकांनी गद्दारी केली, आपल्या लोकांनी गद्दारी केल्यामुळे आजचा इतिहास बदलला गेलेला आहे। नाही तर आपल्या छत्रपती संभाजी राजांनी औरंगजेबाला केव्हाच गाठला असता। ज्या वेळेला आपले लोक गद्दारी करतात त्यावेळेला मराठ्यांचे खच्चीकरण होते हे दाखवण्याचा आम्ही या देखाव्याद्वारे प्रयत्न केलेला आहे। मराठी अस्मितेचा मराठी मनाचाच खच्चीकरण केलं जातं ज्या वेळेला आपले लोक गद्दारी करतात आणि हा इतिहास आहे तो इकडे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। तसेच हे जे काही आहेत हे भस्मासूर यांनी आमचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांबद्दल यांनी अनुद्गार काढलेले, मग त्रिवेदी असतील, लोढा असतील, सोलापूरकर असतील किंवा कोरटकर असतील, नंतर हा काय छक्का चिंदम हा असेल, म्हणजे या लोकांनी छत्रपतींबद्दल अपशब्द वापरून मराठी माणसांची मनं पेटवलेली आहेत आणि ती मनं पेटवण्याचा याच्यावर ना पोलीस प्रशासन काही कारवाई करत ना सत्तेमध्ये बसलेले काही लोक जे आहेत ते यांना एक प्रकारे पाठीशीच घालत आहे। त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, अशी कारवाई व्हायला पाहिजे की दुसऱ्यांदा छत्रपतींबद्दल अनुद्गार काढायची कोणाची हिंमत होणार नाही, परंतु राज्यकर्ते या गोष्टीला दुर्लक्ष करतात। त्यामुळे आमच्या लोकांचे खच्चीकरण होते, मराठी माणसांची मनं पेटवण्याचा आम्ही या देखाव्याद्वारे प्रयत्न करत आहोत। एकंदरीत अनेक वर्षापासून कुठला तरी सामाजिक संदेश देण्याचं काम जे आहे ही शाखा करत असते, मात्र यावेळेचा जो देखावा आहे हा कुठेतरी राजकीय वादामध्ये सापडलेला आहे, अनेक चर्चेचा विषय या ठिकाणी बनताना दिसून येत आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।